आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मक़दम। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। रियासत में बढ़ती महंगाई के खिलाफ पैंथर्स रिपब्लिकन पार्टी की जानिब से शदीद एहतजाज। दामनी दस्ता कॉलेजेस में फिरने वाले नौजवानों के खिलाफ कर रही है कार्रवाई। और समाजी वर्कर साजिद मौलाना रुफ़का टीम की जानिब से रिक्शा ड्राइवर्स में खाकी यूनिफॉर्म तकसीम। अब खबरें तफसील से। शहर में चंद यौम क़ब्ल एक नाबालिग तालिबा ने रिक्शे से कूदने के बाद शहर की पुलिस और आरटीओ अलर्ट हो गई थी। आज जैसे ही दामनी वफ्द विवेकानंद कॉलेज में दाखिल हुआ, तुलबा व तालिबात में हलचल मच गई। इस सिलसिले में एपीआई पवार मॅडम ने मजीद मालूमात दी। सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालय, त्याचबरोबर प्रायव्हेट कोचिंग क्लासेस, अभ्यासिका या ठिकाणी व्हिजिट देत आहे। मुलींना सध्या त्यांच्या सुरक्षिततेबाबत अवेअरनेस केला जात आहे। आज सध्या विवेकानंद कॉलेजमधून देखील आता प्रिन्सिपल सरांचा कॉल होता, त्यानुसार आलो असता इथे आउटर मुलं जास्त फिरतायत, त्या अनुषंगाने कार्यवाही चालू आहे। आणि मुलांना, विशेषतः मुलींना की अडचण आल्यास पोलिसांशी संपर्क साधा, दामिनी पथकाशी संपर्क साधा आणि डायल 112 ही सुविधाबद्दल आपण वारंवार त्यांना माहिती देत आहोत, त्यांच्या सुरक्षिततेबाबत सांगत आहोत। आणि अशा प्रकारे सध्या मोहीम सर्व शाळा, कॉलेज, अभ्यासिका या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी आले असता आता जे आउटर मुलं आहेत त्या ठिकाणी भांडण करत आहेत पार्किंगमध्ये। अशा प्रकारचे वाद नेहमीच ह्या कॉलेजमध्ये होत असतात आणि दामिनी पथकाची दर दिवसाआड या ठिकाणी व्हिजिट आहे। आणि या ठिकाणी आल्यानंतर मुलांमध्ये थोडासा जे येण्याचं प्रमाण आहे बाहेरच्या मुलांचं ते कमी झालेलं दिसून येत आहे। मुलींना देखील आम्ही या बाबतीत अवेअर करत आहोत। मुलींना याच आवाहन करणार की जो काल परवाचा प्रकार घडलेला आहे, ज्या मुलीने रिक्षातून उडी मारली आहे, तर अशा प्रकारे घाबरून न जाता एक तर मुलींनी प्रसंगावधान राखायला पाहिजे। आणि विशेषतः आपण ज्या रिक्षात बसतोय, आपण कुठे जातोय, रिक्षावाला किंवा त्या गाडीचा नंबर हा नोट डाऊन किंवा लक्षात ठेवला पाहिजे। जर आपल्याकडे मोबाईल नाहीये तर अशा ठिकाणी जाताना जर आपण एकटे असाल तर आरडाओरड करून लोकांना जमवलं पाहिजे। काही संरक्षक गोष्टी किंवा मग 112चा प्रभावीपणे वापर केला पाहिजे, परंतु घाबरून जाणे हा काही पर्याय नाही। त्यावर उपाययोजना करता येतात, त्या प्रसंगावधान राखून त्यांनी करायला हव्यात। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में 3 से 7 दिसंबर के दरमियान स्पोर्ट्स फेस्टिवल 2022 का इनेकाद किया जा रहा है। इस सिलसिले में वाइस चांसलर प्रमोद योले के हाथों मुकाबले की निशानी का इजरा किया गया। स्पोर्ट्स फेस्टिवल के ज़िमन में प्रेस कॉन्फ्रेंस में मजीद मालूमात दी गई। रायगोनाद्वारे काही निरीक्षक या ठिकाणी अपॉइंट केले जातात, त्यांच्याही आतापर्यंत 3 बैठकी झाल्या। आता आणखी ते उद्या परवा इथे व्हिजिट करतील आणि त्यांचं एक पूर्ण कंट्रोल या स्पर्धांवरती आहे। आणि या स्पर्धेसाठी जवळपास 3,500 प्लेयर्स अपेक्षित आहेत। खेळाडू महाराष्ट्रातल्या 20 विद्यापीठांमधून अपेक्षित आहेत आणि त्या व्यतिरिक्त काही पंच, परीक्षक वगैरे धरून जवळपास 4,000 ते 4,500चा मॉक विद्यापीठामध्ये 5 दिवस राहील। त्याची सर्व तयारी राहण्याची, जेवणाची आम्ही केलेली आहे। आणि हा एक स्पोर्ट उत्सव महोत्सव म्हणून एक उत्सव आम्ही साजरा करतो आहे आणि त्याचं आयोजन आमच्या समितीने खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे। याची सुरुवात जसं आता जो लोगो आहे त्याचं उद्घाटन आम्ही केलंय। हा लोगो त्या दिवशी लाईव्ह लागला। आता तरी फक्त त्याचं ड्रॉइंग आम्ही तुम्हाला दाखवलं, त्या दिवशी मात्र लाईव्ह तो लोगो राहील 5 दिवस, म्हणजे बिलका मनुष्य तो राहील त्याच्यामध्ये, असंच चिन्ह असलेला। त्यानंतर 30 तारखेपासून आम्ही मशाल यात्रा तुळजापूरवरून काढतो, एक अवेअरनेस क्लिअर त्याच्यामध्ये जनरेट करण्यासाठी। आणि यासाठी संतापांचं एक अभिनंदन करावं लागेल की खूप चांगल्या तऱ्हेने त्याचं एक आयोजन त्यांनी केलं आहे। म्हणजे एखाद्या मशाल रॅलीचं प्रोजेक्ट सुद्धा इतक्या सुंदर रीतीने असू शकतो, तो त्यांनी आम्हाला सादर केला आहे। ही मशाल यात्रा 30 तारखेपासून इथून सुरू होईल तुळजापूरवरून, नंतर बीड जिल्हा आहे, नंतर जालना जिल्हा आहे आणि 2 तारखेला रात्री ते औरंगाबादमध्ये निवासी येतील आणि 3 तारखेला सकाळी ते मशाल या
क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन आम्ही 3 तारखेला संध्याकाळी 4 वाजता करायचं आयोजन आहे. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारत सरकारचे डॉक्टर भागवत कराड यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर चंद्रकांत दादा पाटील जे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनाही आम्ही निमंत्रित केलं आहे. आणि माननीय गिरीश महाजनांना आम्ही दोन्ही याच्यासाठी बोलावलं आहे. एक तर उद्घाटन किंवा पुरस्कार वितरण, तर यापैकी 2 पाहुणे आम्हाला 1-2 दिवसामध्ये निश्चित होतील. आणि या व्यतिरिक्त एक खेळाडूंना आम्ही निमंत्रित करावं अशी आमची आशा होती. आणि त्या दृष्टीने आम्ही अर्जुन पुरस्कार व पद्मश्री प्राप्त ऑलिम्पियन प्लेयर श्री धनराजजी पिल्ले यांना त्या ठिकाणी निमंत्रित करतो आहे आणि त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलेले. MGM यूनिवर्सिटी की पहली तहसीम असनादात तकरीब 27 नवंबर को मुनक्कद की जाएगी. इस ज़िमन में एक प्रेस कॉन्फ्रेंस में मजीद मालूमात दी गई. या विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ 27 नोव्हेंबर 2022 रोजी विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या दीक्षांत समारंभामध्ये 2021 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, त्याचबरोबर 2022 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभामध्ये पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये 534 विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अशा विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. हा पहिलाच दीक्षांत समारंभ असल्यामुळे एक विशेष असा कार्यक्रम आहे. विद्यापीठाच्या या जर्नीमध्ये हे माइलस्टोन आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ पद्मभूषण डॉक्टर अनिल काकोडकर आपल्याला लाभलेले आहे. या पदवीदान समारंभामध्ये विद्यापीठ अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याला आदरांजली देण्यासाठी त्यांना डिलीट ही पदवी प्रदान करणार आहे. आणि म्हणून हा एक विशेष कार्यक्रम असून विद्यार्थ्यांना डिग्री देत असतानाच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये, त्याचबरोबर डिग्री सुद्धा एक हँडमेड पेपरच्या फॉर्मॅटमध्ये देण्यात येणार आहे, की जो महात्मा गांधींच्या विचाराशी अनुरूप आहे. या पदवीदान समारंभामध्ये चान्सलर्स गोल्ड मेडल ने 9 विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करणार आहे, की जे प्रत्येक विद्याशाखेमधली सर्व अभ्यासक्रमांमध्ये जे प्रथम क्रमांकाने पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यात येणार आहे. या विद्यापीठाने जी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे गेल्या 3 वर्षामध्ये, ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. यामध्ये संशोधन, प्रशिक्षण आणि त्याचबरोबर इनोव्हेशन या माध्यमातून आपण शिक्षणामध्ये मूलतः बदल केलेला आहे. विद्यार्थी अलग अलग विद्याशाखेमध्ये सोबत एकाच वेळेस शिक्षण घेऊ शकतो आणि म्हणून ज्याला मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट असं म्हणता येईल. या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना सर्वांगीण कौशल्य आणि सक्षम करतोय, जेणेकरून तो आपला आवडीचा आणि आपला कल असलेला प्रोफेशन आणि करिअर निवडून तो देशाच्या विकासामध्ये, त्याचबरोबर स्वतःच्या पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहू शकतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला यावे अशी विनंती. अण्णाभाऊ साठेंसारखा जो आयुष्यात कधीही मला दीड दिवस ते शाळेत गेले होते, एवढाच रेकॉर्ड आहे त्यांचा. कधीही त्याच्यानंतर त्यांनी शाळेचं तोंडही पाहिलं नाही. पण त्यांची जी साहित्य निर्मिती झाली आणि पूर्ण आयुष्यभर त्यांनी जे काम केलं, तर त्याच्याकरता म्हणून आमच्या विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा गौरव करायचं ठरवलेलं आहे. तर हे एक वैशिष्ट्य आहे की या महाराष्ट्रातून हा एक मोठा माणूस, आम्ही ज्याला अनसंग हिरो असं म्हणतात, की काळाच्या पडद्यावर राहिलेला आणि कुठेही फार गाजलेला नाही किंवा काही प्रसिद्धीला आलेला नाही, अशा माणसाला
आम्हाला थोडंसं अभिमान वाटतो आणि आम्ही त्यांचं गुणगौरव करणार आहे. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मिड टाउन की जानिब से IPP ज्योति कथार की पेशे रफ्त से स्कूली तालिबात में स्कूल जाने के लिए साइकिल तकसीम किए गए. शिवाजी नगर इलाके में ये प्रोग्राम मुनक्किद किया गया था. मुली 10 किलोमीटरपेक्षा जास्ती अंतरावर राहतात, त्यांना शाळेमध्ये यायला त्रास होतो. तर अशा मुलींना आपण सायकल वाटपचा हा डिस्ट्रिक्टचा सावित्रीच्या लेकी प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही सायकल वाटप करत आहोत. त्याचबरोबर जे पालक माता भगिनी आहे, ज्यांचे बचत गट आहे, अशा बचत गटांना मार्गदर्शन म्हणून देवगिरी बँकेचे बँक अधिकारी आमच्या इथं आलेले आहे, मुकुंद पानसे सर. त्यांनी सखोल असं बचत गटांना मार्गदर्शन दिलेलं आहे. त्याचबरोबर याच्यातून म्हणजे बचत कशी करायची आणि त्याच्यातून आपल्या अडीअडचणीला आपण तो पैसा कसा उपलब्ध होईल, आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट्स न घेता अशा पद्धतीने आम्ही बचत गट ओपन केलेले आहे. तर त्यांना मार्गदर्शन म्हणून आज बोलवलेलं होतं. आणि हा प्रोजेक्ट आम्ही पूर्ण डिस्ट्रिक्ट म्हणजे 3132च्या पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट राबवणार आहे. तर त्यासाठी सगळ्या बचत गट महिलांना स्वतःच्या पायावर महिला सबलीकरण म्हणतात. तर महिला आजकाल खूप हे झालेले आहेत, त्यांना नेटद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत त्या जागृत झालेल्या आहे. पण तरी पण त्यांच्यामध्ये स्वतः आपण काहीतरी व्यवसाय करू शकतो आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतो, अशा उद्देशाने आम्ही आजच्या ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे. की मराठी मीडियम शाळेमध्ये शिकून सुद्धा मुली कधी छान इंग्लिश बोलू शकतात, यासाठी आम्ही एक सुंदर अशा नाटिका पण सादर केलेली होती. ती पण आपण म्हणजे खूप मुलं अगदी अस्खलितपणे इंग्लिश बोलत होते. ह्याचं कौतुक माझ्या पालकांना खूप वाटले. आणि तसेच माझी जी मैत्रीण आहे ज्योती कथार, ही नेहमीच महिला सक्षमीकरण, महिलांबाबतीत जागरूकता निर्माण करणे किंवा महिला आणि मुलं यांच्यामध्ये जे सामाजिक बदल घडून आणले पाहिजेत त्यासाठी ती प्रयत्नशील असते. तशीच ती एक धडाडीची कार्यकर्ती आहे, तशीच ती महिला आघाडी शिवसेनाची उपशहर प्रमुख आहे. आणि तिने वारंवार आमच्या शाळेमध्ये ग्रंथालयाला पुस्तकं देणे, आता आजचा सायकली वाटपाचा कार्यक्रम आहे किंवा अनेक अन्य कार्यक्रमात तिने आम्हाला प्रोत्साहन दिलेले आहे. आणि तिचं मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. तिने असंच कार्य करत राहावं यासाठी मी तिला शुभेच्छाही देते. आणि पालकांनाही विनंती करते की मराठी शाळेतले विद्यार्थी आहेत, चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतात, त्यामुळे त्यांनी मातृभाषेतून शिक्षणासाठी ध्यास घ्यावा आणि आपल्या मुलांना जास्तीत जास्त मराठी मीडियमकडे वळवावे, की जेणेकरून त्यांचं ज्ञान वृद्धिंगत होईल आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते त्यांना अगदी तळागाळापासून मुळापासून त्यांना ते प्राप्त होईल आणि कायमस्वरूपी त्यांचे ते लक्षात राहील, कारण ते मातृभाषेतून असतं. आणि मराठी मीडियममधून शिकणारी मुलं चांगलं इंग्लिश बोलू शकतात, अशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांनी आज नाटिका सादर केलेली आहे. त्याचंही मी सर्व विद्यार्थ्यांचं तसेच नाटिका बसवणाऱ्या श्रीमती मनीषा माधव मॅडमचं आणि इतर शिक्षक वृंदाचं फार कौतुक करते. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. RTO और पुलिस की जानिब से एक जानिब रिक्शा ड्राइवर्स पर कानून की अमलावरी के लिए सख्ती की जा रही है, तो दूसरी तरफ समाजी वर्कर साजिद मौलाना और इनके रुफ़ा की जानिब से आज गणेश कॉलोनी आलमगीर रिक्शा स्टैंड पर ड्राइवर्स को खाकी यूनिफॉर्म तकसीम किए गए और ड्राइवर्स से अपील की गई कि वो कानून पर अमल करें. आज गणेश कॉलोनी आलमगीर रिक्शा स्टैंड पर रिक्शा ड्राइवर्स में साजिद मौलाना और उनके रुफ़ा की जानिब से खाकी यूनिफॉर्म तकसीम किए गए ताकि इंतज़ामिया की जानिब से हो रही कानून पर अमल दरामद में ड्राइवर्स की मदद हो सके. इस मौके पर मोहम्मद ज़हीरुद्दीन सिद्दीकी, शेख मुश्ताक, शेख जलीलुद्दीन, मुहिब अंसारी, मोहम्मद सादिक मौजूद थे. ज़कीउद्दीन सिद्दीकी की जानिब से यूनिफॉर्म की सिलाई की रकम देने का ऐलान इस मौके पर किया गया. नहीं, ऐसा कुछ भी नहीं है. सबसे बड़ी इंसानियत है और इंसानियत के नाते जो है हमारे जो समझ लो रिक्शे वाले, हम गरीब तो नहीं बोल सकते उनको, लेकिन हमारे भाई है, कोई समाज के हो, तो वो उनके लिए जो है तो अभी थोड़ी सी डिसिप्लिन आना भी चाहिए, रिक्शा वालों में भी आना चाहिए और सब में आना चाहिए. और जो है तो कायदे के साथ जो है तो अगर रिक्शा वाले भी चलेंगे, सब चलेंगे, तो इसमें हमारा विकास होगा.
इसलिए जो है तो हम जो है तो कोशिश ये करते सोशल वर्कर होने के नाते कि भाई रिक्शा वालों में, टैक्सी वालों में, गाड़ी चलाने वालों में सब में डिसिप्लिन आए, जिससे शासन और प्रशासन को जो है तो ज़्यादा तकलीफ ना उठाना पड़े। तो वजह कुछ भी नहीं है, वजह क्या हो सकती, वजह ये है कि इंसानियत है। एक गरीबी से हमने गरीबी देखे, हम देहात के ग्रामीण के हैं, कम पढ़े लिखे हैं, हमारे पास जो है तो जो गुंजाइश होती कपड़े का कारोबार होने की वजह से हम जो है तो हमारे पास 2-5 ड्रेस के अगर गुंजाइश निकलती तो हम जो है तो हमारे भाइयों को जो है तो ये तकसीम कर देते और कोशिश करते। आज जो है तो गणेश कॉलोनी पंचायत समिति के पास हमारे साजिद भाई सोशल वर्कर, इन्होंने ड्रेस वाटअप का जो है तो आज प्रोग्राम रखा था। इसमें साजिद भाई ने हमको बुलाए थे, इसलिए हम यहाँ पर आए और सभी रिक्शे वाले भाइयों को जो है तो साजिद भाई ने ड्रेस वाटअप किया है। और साजिद भाई ये बहुत अच्छा काम कर रहे हैं और इंशाल्लाह अगली बार जो तो हम भी इसके अंदर कुछ ना कुछ करेंगे। और रिक्शे वालों को बोलना चाहिए कि भाई बैच लगाओ, और रिक्शे के अंदर जो है तो अपना रिक्शे वालों ने जो है तो कॉन्टैक्ट नंबर भी लिखना चाहिए, और जो है तो डिसिप्लिन से रिक्शे वालों ने सब रिक्शा चलाना चाहिए, ड्रेस पहनना चाहिए, बैच लगाना चाहिए, और हर एक की जिम्मेदारी है कि उनको भी मदद करना चाहिए। दुनिया में रास्ते हादसों में मरने वालों की याद में यादगारी दिन मनाया गया। इस सिलसिले में आरटीओ की जानिब से शहर में मुख्तलिफ मकामात पर बेदारी पैदा की गई और मरने वालों को खिराज अक़ीदत पेश किया गया। आरटीओ औरंगाबादच्या टीमतर्फे आज रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पडलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तींना एक स्मरण दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो आणि त्यानिमित्त आज ठिकठिकाणी म्हणजे ज्या गर्दीच्या ठिकाणी आज जसं एसटी वर्कशॉप आहे, एसटी डेपो आहे, अजून प्रोझोन मॉल असेल किंवा वेगवेगळ्या चौकांमध्ये जाऊन त्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। त्यानिमित्त जनजागृतीचा पण प्रोग्राम सर्वांनी अरेंज केलेला आहे। आरटीओ औरंगाबाद गर्दीचं ठिकाण आहे, तिथे जास्त जनजागृती व्यवस्थित प्रकारे होऊ शकते, जास्त लोकांपर्यंत हा मेसेज जाऊ शकतो। आज प्रादेशिक परिवहन कार्यालय औरंगाबादच्या वतीने एसटी महामंडळ मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। एक स्मरण दिन म्हणून रस्ते अपघातामध्ये गत वर्षामध्ये जे अपघातामध्ये मृत्यू पावलेले जे वाहन चालक असतील त्यांच्या या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण सुद्धा या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानकामध्ये करण्यात आली आहे। आणि रस्ते वाहतुकीमध्ये तसे प्रवाशांच्या याच्यामध्ये सर्वात खाडीचा वाटा एस टी महामंडळ असल्या कारणाने जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक एस टी महामंडळाने होत असते। त्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या ठिकाणी या कार्यक्रम आयोजित केला होता। त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेने सुद्धा दिला असून या ठिकाणी स्मरण दिन चांगल्या प्रकारे उत्साह साजरा झालेला आहे। शहर और जिले में राशन दुकानों पर ई-पॉज मशीन का सर्वर डाउन होने की वजह से कार्ड होल्डर्स का थंब लेने में ताख़ीर हो रही है, जिसकी वजह से आज राशन दुकानों पर कतारें नजर आईं और लोगों ने बरहमी का इजहार किया। शहर और ज़िले में राशन की दुकानों पर ई-पॉज मशीन का सर्वर डाउन होने की वजह से कार्ड होल्डर्स के थंब लिए जा रहे हैं, जिसकी वजह से ताख़ीर हो रही है। आज राशन की दुकानों पर लंबी लंबी कतारें नजर आईं और लोगों ने बरहमी का इजहार किया। रियासती राशन दुकानदार महातंजीम के सदर DN पाटिल ने कहा कि तकनीकी खराबी के बायस ताख़ीर हो रही है और वक्त पर राशन तकसीम नहीं हो रहा है। इंतज़ामिया मशीन के खराबी का मसला हल करें। रियासत में बढ़ती महंगाई के खिलाफ और दिगर मुतालबात पर पैंथर्स रिपब्लिकन पार्टी की जानिब से ज़िला कलेक्टर ऑफिस के रूबरू शदीद एहतजाज किया गया। पैंथर्स रिपब्लिकन पार्टी की जानिब से ज़िला कलेक्टर के रूबरू आज दोपहर को सख्त एहतजाज किया गया और बढ़ती महंगाई के खिलाफ नारेबाजी की गई। गैस, पेट्रोल, डीजल के निर्ख कम किए जाएं और बढ़ती महंगाई पर काबू पाया जाए, ऐसा मुतालबा इस मौके पर किया गया। एहतजाज में पैंथर्स रिपब्लिकन पार्टी के ओहदेदार और वर्कर्स कसीर तादाद में मौजूद थे। लासूर स्टेशन पर रुकन असम्बली सतीश चौहान के खिलाफ MIM पार्टी की जानिब से आज रास्ता रोको एहतजाज किया गया। MIM पार्टी के गंगापुर तालुके के नायब सदर अजीत जाधव की क़यादत में ये रास्ता रोको एहतजाज किया गया। मला फक्त एवढं सांगायचं आहे का ग्रामपंचायतनं एक ठराव मंजूर करायचा का जोही लोकप्रतिनिधी आला, आमदार असेल, खासदार असेल, पालकमंत्री असेल, राज्यमंत्री असेल, त्यांना पुढे गावाचा विकास करायचा आहे तर ग्रामपंचायतनं एक त्यांच्याकडून एक शपथपत्र बनवून घ्यायचं, एक नोटरी बनवून घ्यायची का मी आल्यानंतर मी अशा योजनाचं मी उद्घाटन करणार आहे आणि ते काम न झाल्यास मी गुन्ह्यास पात्र राहील, एक असं एक बाउंड बनवून घ्यायला पाहिजे ग्रामपंचायतला, असं मी ग्रामपंचायतला ठणकावून सांगतो।
पेट ठामपणे उभा आहे. शफी साहेबांनी यावा आणि आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांनी येऊन दाखवावं का मी असं असं करणार आहे आणि त्याचा जाहीर निषेध करतो. आणि मी सगळ्यांना सांगतो का याच्या काळामध्ये कोणी प्रतिनिधित्व असो, लास्ट लोकेशनमध्ये आल्यानंतर मी रोड देतो, नाल्या देतो, आम्ही खपवून घेणार नाही. खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। रियासत में बढ़ती महंगाई के खिलाफ पैंथर्स रिपब्लिकन पार्टी की जानिब से शदीद एहतजाज। दामनी दस्ता कॉलेजेस में फिरने वाले नौजवानों के खिलाफ कर रही है कार्रवाई। और समाजी वर्कर साजिद मौलाना रुफ़का टीम की जानिब से रिक्शा ड्राइवर्स में खाकी यूनिफॉर्म तकसीम। इसी के साथ एडीएन उर्दू खबरनामा अब यहीं ख़त्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।